माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा. अजितदारांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. वॉरंटची कॉपी झी24 तासच्या हाती. नाशिक पोलिसांच्या 4 गाड्या मुंबईकडे रवाना. माणिकराव कोकाटे ही हिट विकेट. कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली. संजय राऊत यांची टीका. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही राऊतांचा आरोप. राज ठाकरेंचा 20 आणि 21 डिसेंबरला मुंबईच्या विविध भागात दौरा. पूर्व आणि पश्चिम उपनगरात दौरा करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार. शिवसेना, युबीटी आणि मनसेचं जागा वाटपाचं घोडं 15 जागांवर अडलं. मराठी बहुल मतदारसंघ बालेकिल्ल्यांसाठी मनसे ठाम असल्याची माहिती. नेत्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास ठाकरे बंधू तिढा सोडवणार. मराठवाड्यातील काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटलं. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश. काही जिल्हा परिषद सदस्यांनीही कमळ घेतला हाती. पैसे पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडतायत. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर नाना पटोलेंचा भाजपवर आरोप. कुठल्या कारणानं सातव यांनी राजीनामा दिला हे माहिती नाही. पटोलेंचं स्पष्टीकरण. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता. काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार. वर्ध्याच्या देवळीत लाडकी बायको योजना. नेत्यांनी घरीच घेतली उमेदवारी. भाजपच्या उमेदवार शोभा तडस यांच्यावर यशोमती ठाकूर यांची टीका. यवतमाळमध्ये रेती तस्करांकडून पोलीस पथकावर गोळीबार. गोळीबारानंतर सर्व आरोपी फरार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.